मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता दिवस उतरणीला लागला होता. उन्हाचा ताव खूपच कमी झाला होता. लिंगाणा डोंगराची सावली ज्ञानोबाच्या झोपडीला पोटात घेऊन पुढे पुढे सरकत होती. बापले खोपीजवळ आले. खापर उचलून कावळ्याच्या कलेवरासकट त्यातलं पाणी लांब नेऊन ओतलं. तोवर ज्ञानोबानं भाकरीचं गाठोडं झोपडीत ठेवून दार बंद केलं. तारेचा कोयंडा मेढीला अडकवला. आता त्याच्या पायात कॅनव्हासचे बूट होते. कमरेला धोतर, अंगात पैरण, दोन्हीही बरेच मळलेले. आज सोमवार आहे. तू लिंगोबाच्या दर्शनाला येणार की? येणार तर. गेल्या 3 महिन्यात एका सोमवारीही दर्शन चुकलेलं नाही. मग आजच कसं हो चुकवीन? तुला डोंगर चढण्याचा कंटाळा? मला तुमचं बोलणं ऐकायचं असतं दादा. मला नाही कंटाळा. चला बघू. लवकर गेलो म्हणजे लवकर परत येता येईल. दिवे लागणीला मी घरात पाहिजे म्हणून सरू काकीनं ताकीद दिल्या मला. ठीक आहे तर, चल लवकर. दोघेही माळरानावरून लिंगाणाच्या पायथ्याकडे चालले. दादा, हा मळा माझ्या नावानं करायला नको होता का? घरात त्याविषयी कोण बोललं का ग तुला? नाही, पण बाकीच्यांना कोरडवाहू जमिनी आणि मला एकटीला हा मळा म्हणजे ही वाटणी बरोबर नाही वाटत. मळ्यात सगळ्यांनाच वाटणी दिली असती तर. 14 एकराचा मळा तुझ्या नावानं केला. त्याच परमानं जयवंताला 20 एकर आणि संपतला 28 एकर अशा वाटण्या दिल्यात. वडिलोपार्जित जमीन केवळ 10 एकर होती. बाकीच्या जमिनी मी स्वतः घेतलेत. जयवंताला भरपूर शिकवलं. संपतला शिकणं जमलं नाही, पण या मळ्याच्या दुप्पट क्षेत्राची जमीन दिल्या की मी त्याला. मळ्यात ही वाटणी दिली असती, पण दोघेही भाऊ कृतज्ञ निघाले. जयवंताला तुला शिकवायला न्यायचा नकार दिला. संपतनं तुझ्यासाठी शिवाप्पानं स्थळ आणलं होतं, तिथं आपली मुलगी दिली. तरीही त्यांचे अपराध मी पोटात घालून भरपूर दिलंय. मी केलंय ते बरोबरच केलंय. तू त्यात अवघड वाटून घेऊ नकोस ग. पारूनं तो विषय बंद केला. थोड्याच वेळात दोघं पायथ्याशी आले. अवाढव्य आणि आडमाप लिंगाणावरती चढायला चांगली सुकर वाट नव्हती. पूर्वी कधी असलीच तर ती वरून खाली उतरणाऱ्या ओहोळ ओघळांनी मोडून काढली असणार. हा डोंगर चढून लिंगोबाचं दर्शन घ्यायला जाणाऱ्या भाविकांची संख्या आजकाल खूपच रोडावली होती. ज्ञानोबाला मात्र लिंगाण्याबद्दल एक गूढ, अनाकलनीय आकर्षण वाटायचं. वेळ मिळेल तेव्हा, ऊन पाऊस नसेल तेव्हा तो लिंगाणाच्या अंगाखांद्यावरती भटकायचा. डोंगर पुरता बोडका, कुठं झाडझुडूप दृष्टीला पडायचं नाही. तांबडसर काळसर खडक, मधूनच प्रचंड शिलाखंड. पाणलोटांनी तयार केलेल्या नळवाटा, दक्षिणेला उभट कापीव कडा. ज्ञानोबा आपल्या लेकीला घेऊन एका नळवाटेने सावकाश डोंगर चढू लागला. पावलं जपून टाकण्याबद्दल तो पारूला पुन्हा पुन्हा सूचना देत होता. आजूबाजूला खडक टोकावर तोलल्यासारखं तटून बसलेल्या हत्तीसारखे प्रचंड पाषाणखंड कुणाच्या इशाऱ्याची वाट बघत होते कुणास ठाऊक. त्यांच्या जवळून जाताना त्याच क्षणी इशारा होईल आणि ते पाषाण पशुजिवंत होऊन वेगानं पायथ्याकडे गडगडत धाव घेतील असं वाटत होतं. खडक कपारीतून, वाळवंटातून, कड्या बाजूनं अवाढव्य दगडांमधून दोघांचा प्रवास चालला होता. मधूनच थांबावं लागत होतं. धापा टाकीत घामानं थपथपलं अंग पुसत एखाद्या खडकावरती विसाव्यासाठी बैठक मारावी लागत होती. जसं उंच जावं तसं वाऱ्याचा वाढता वेग जाणवत होता. काही वेळा वारा अंगाशी असा झोंबायचा की पाय रोवून स्थिर उभं राहणं कठीण व्हायचं. परिश्रमाविना परमेश्वर भेटायचा नाही. म्हणूनच लिंगोबासारख्या डोंगर देवांनी डोंगर माथ्यावरती आपले निवासस्थान निवडले होते. एकदाच दोघेही पूर्वेच्या डोंगर माथ्यावरती पोहोचले. पारूनं तिथंच बसकन मारली. ज्ञानोबा धपापत उभाच होता. आता ऊन मवाळ पिवळं झालं होतं. दूर दूरवरच्या डोंगर रांगा नजरेच्या टप्प्यात येत होत्या.
मशागत केलेल्या शेताशिवारांचे लहान मोठे लांबट चौकोनी पट्टे दिसत होते. गावाभोवती न बांधा वड्या वगळी न रस्त्याकडं न विरळ झाडी होती. डोंगर कुशीत ओढ्या काठांनी सपाटीवरती कमी अधिक अंतरानं छोटी मोठी खेडी वसली होती. समोरच्या शिवारात शिंदेमळ्याचा हिरवागार पाचूचा रसरशीत डाग तेवढा चटकन डोळ्यात भरत होता. रानपक्ष्यांचे थवेच्या थवे सर्व दिशांनी येऊन त्या मळ्यावरच उतरत होते. बाकीचा परिसर केवळ उजाड, ओसाड आणि भकास होता. चला दादा, परत दोघंही चालू लागले. माथ्यावरनं ते पश्चिम बाजूला गेले. कासराभर अंतर डोंगर उतरून एका घळीत शिरले. एका अवाढव्य दगडगुंडाला वळसा घालून पुढे डोंगरानं आ वासला होता. त्या तोंडामध्ये प्रवेश केला. ही प्रशस्त अंतर्भागातील पोकळी निसर्गकर्णीनं निर्माण झाली होती. एक भरपूर लांबी रुंदीची गुहाच तयार झाली होती. आत लिंगोबाची स्वयंभू पिंड होती. खालचा काळा खडक कोरून निघाला होता आणि मध्य उंचवट्याला पिंडाकार मिळाला होता. माथ्यावरच्या शेवाळल्या खडकातून जागोजागी पाणी ठिपकत होतं. त्यातली एक करंगळी एवढी बारीक धार पिंडीवरती सतत अभिषेक करीत होती. बाजूलाच मोठ्या खळग्यासारखा खोलगट भाग होता. त्यात काळेशार पाणी तुडुंब भरलं होतं. कितीही दीर्घकालाचा दुष्काळ या भागात पडला तरी पिंडीवरती ठिबकणारी धार कधी तुटली नव्हती आणि तळ्यातलं पाणी कधी आटलं नव्हतं. विहिरीतल्या झऱ्याचं उगमस्थान हितल्या अखंड, शाश्वत, जिवंत पाण्यात असल्याची ज्ञानोबाची श्रद्धा होती. हितल्या कुंडात पाणी आहे तोवर आपल्या विहिरीतला कारंजी झरा वाहत राहणार असं त्याला वाटायचं. पारूनं कुंडातल्या थंडगार पाण्यात हातपाय तोंड धुवून घेतलं. लुगड्याच्या पदरानं तोंड टिपत ती गुफेच्या तोंडाशी आली. उजव्या बाजूला प्रचंड दगडांच्या राशीपलीकडे जायला एक चिंचोळी पायवाट होती. थोड्या अंतरावरती 4-5 चाफ्याची झाडं होती. त्या निष्पर्ण वृक्षांच्या हिरव्या फांद्यांना असंख्य शुभ्र फुलं लगडली होती. पारूनं ओंजळभर फुलं तोडलीत आणि परत लिंगोबा पुढे आली. काळ्याशार खडबडीत खडकाला उभट गोलसर शिवलिंगाकार लाभला होता. या लिंगोबाच्या पाषाण कुडीवर वरच्या खडक छतातून ठिबकणाऱ्या पाण्यामुळे शेवाळी हिरवट छटा दिसत होती. पारूनं चाफ्याची फुलं पिंडीवरती वाहिलीत आणि भक्तिभावानं हात जोडून डोळे मिटले. पारू गुंफेबाहेर आली तेव्हा जवळच्या एका विशाल उभट काळ्या कातळावरती बसलेले दादा पाठमोरे दिसले. पारूही सावकाश त्या कातळावरती चढून दादापासून थोड्या अंतरावरती बसली. खडक अजून निवला नव्हता, पण याचा गरमपणा असह्य वाटत नव्हता. उन्हातला रुपेरी झगझगीतपणा केव्हाच कमी झाला होता. सोनपिवळी सूर्यकिरणं खूपच सौम्य आणि शीतल भासत होती. भणाणता वारा मात्र आवेगानं अंगाशी लगट करीत होता. त्याच्या सुखद गारव्याचा स्पर्श डोंगर चढण्याने आलेला शिनवटा निपटून काढीत होता. पश्चिम क्षितिजावरती एका उंच डोंगराच्या माथ्यावरती झगमगीत फिकट सोनेरी सूर्यबिंब तळपत होतं. त्याची प्रखरता खूपच कमी झालेली असल्यानं पारू त्याच्या बिंबाकडे रोखून बघू शकत होती. आल्हाददायक वाऱ्याचे झोत अंगावर घेत, शीतल स्वर्ण किरणांमध्ये न्हात, आसमंतातील प्रशांतता अनुभवीत, भोवतालच्या परिसरावरून सहज नजर फिरवीत बसणं हा एक विलक्षण आगळा अनुभव होता. दादा त्या अनुभवाचा आस्वाद घेताना देहभानही हरवून बसलेले दिसत होते. त्यांची तंद्री मोडायला नको म्हणून पारूही बराच वेळ शांत, स्वस्थ बसून राहिली. दूर दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या धुसर सावळ्या, निळ्या जांभळ्या डोंगर रांगा बघू लागली. समोरच्या जवळच्या डोंगराच्या खिंडीतून पुढे थेट राजुरीला जाणारा कच्चा गाडी रस्ता स्पष्टपणे दिसत होता. त्यावरून तिची नजर धावू लागली. शिवारातून, माळावरून, खिंडीतून, गावाजवळच्या ओढ्यातून वेशीत शिरणारी वाट सहज चाळा म्हणून न्याहाळताना पाटील माळ्याजवळची रस्त्याकडेची आंब्याची झाडं दृष्टीस पडली नि तिची नजरच ठेचकळली. दुपारचा निर्लज्ज प्रकार आठवून तिचं मन शर्मिंद झालं. अपराधित्वाच्या भावनेची जाचणी लागली. दादा, पाप म्हणजे काय हो? पारूनं अचानक विचारलं. अगदी अभावितपणे हा प्रश्न तिच्या तोंडी आला होता. काय म्हणालीस?
ज्ञानोबानं वळून आपल्या लेकीकडे पाहत विचारलं. तिचा प्रश्न अस्पष्टसा त्याच्या कानी पडला होता. काही नाही, काही नाही. आपण काहीतरी चुकीचं संदर्भरहित बोलणं काढल्याचं जाणून ती अडखळली. तू काही विचारलंस नव्हं? पाप वगैरे? हा, पाप. पाप म्हणजे काय हो दादा? तिला परत तो प्रश्न विचारल्याविना गत्यंतर नव्हतं. विषय बदलण्याची चलाकी तिला साधली गेली नाही. पाप म्हणजे काय? दादा तिच्याकडे किंचित विस्मयान पाहत उद्गारले. हा, हो. पाप कशाला हो म्हणायचं? तुला आजच कसा काय हा प्रश्न सुचला ग पोरी? हे पाप तुझ्या मनात कसं आलं? सहजच विचारलं, सहज आठवलं. आज एका पुस्तकात कशात बरं? हा, कथा कल्पतरूत वाचलं की धर्मराजाच्या मनात पाप आलं. आईची म्हणजे कुंतीची उघडी मांडी बघून. आपण एक प्रश्न चुकवण्याच्या प्रयत्नात गोंधळून भलतंच वाहवत गेलो आणि अगदी चमत्कारिक विषयापर्यंत आपणा नकळतच पोहोचलो याची पारूला जाणीव झाली. दादांच्या नजरेला नजर भिडवण्याचं धैर्यही उरलं नाही. तिनं खाली मान घातली. त्यांची नजर टाळून ती पायातल्या रुपयाच्या साखळीशी चाळा करीत बसली. दादांच्या नजरेत संशय तरळताना दिसल्यासारखं वाटल्यानं ती भलतीच अस्वस्थ झाली होती. या प्रश्नाचं खरं आणि बरोबर उत्तर देणं विद्वान धर्ममार्तंडांना आणि तत्वज्ञानांना शक्य झालं नाही. तिथं मी मॅट्रिक नापास झालेला अडाणी शेतकरी काय ग उत्तर देणार? अडाणी माणसं सुद्धा अमुक एक गोष्ट करणं पाप आहे असं चटकन सांगतात हो. मग त्यांना ते कसं पाप असल्याचं कळतं? अडाणी माणसाला कळतं तेवढंच मी सांगतो. जी गोष्ट करू नये असं वाटतं ती केली की पाप घडतं. आता कुठली तरी गोष्ट करू नये असं तर का वाटतं? तर त्याला समाजानं शिकवलेलं असतं की काही गोष्टी करू नयेत आणि काही गोष्टी कराव्यात. म्हणजे लहानपणापासून होणाऱ्या संस्कारातून पाप पुण्याच्या, चांगल्या वाईटाच्या कल्पना निर्माण होतातच म्हणकी. आईबद्दल नको ती भावना धर्मराजाच्या मनात निर्माण झाली म्हणून त्यांच्या मनात पाप आलं असं म्हणायचं. म्हणजे नुसतं मनात आलं तरी बी पाप घडतं का? सामान्य माणसाच्या ताब्यात मन नसतं, त्यामुळे मनात काहीही येतं. म्हणजे तो घडोघडी पाप करतो असं कसं म्हणायचं? त्याच्याकडून खरंच तसं घडलं, मनातलं वाईट कृतीत उतरलं तरच पाप केलं म्हणायचं. या उत्तरानं पारूला थोडं समाधान वाटलं. मनात काहीही येतं, त्याला ताब्यात ठेवणं कठीण असतं हे तर तिला एकदम पटलं होतं. एका मोठ्या माणसानं सांगितलंय की मुळात पाप नावाची गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही. पाप आपणच निर्माण करतो. आपण निर्माण करतो तर मग आपणच ते नष्ट केलं पाहिजे. ते कसं काय? पारूनं मोठ्या कुतूहलानं विचारलं. प्रायश्चित घेतल्यानं पाप नष्ट होतं अशी माझी धारणा आहे. पोरी, आपल्या चुकीबद्दल शिक्षा भोगली की मनाला समाधान वाटतं. करू नये ते केलं की मन अस्वस्थ होतं, दुःखी होतं. प्रायश्चित्तानं ते मन शुद्ध होतं असंच म्हणायचं झालं. पाप केलं की मेल्यावर माणूस नरकात जातो आणि पुण्य केलं की स्वर्गात जातो असं म्हणतात दादा, ते खरं आहे का? मेल्यावर काय होतंय कुणी ग बघितलंय? आपल्या मनातच स्वर्ग आणि नरक असतात. तुला आत्ताच सांगितलं नव्हं? पाप केलं की मनाला यातना होतात, पुण्य केलं की मनाला सुखशांती समाधान मिळतं. दादा, तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू का? विचार की. शंका विचारली म्हणून कधी मी रागावलोय का पोरी? ज्ञान मिळवायचं तर शंकांचा पाठपुरावा करावाच लागतो. म्हणजे असं की तुम्ही कशाचं प्रायश्चित्त घेताय? कसलं पाप? पारूनं अवघडून प्रश्न पुरा केला नाही. हा प्रश्न विचारण्यात आपला धीटपणा आहे की उद्धटपणा या संभ्रमात ती थांबली. या प्रश्नानं चमकून ज्ञानोबा आपल्या लेकीकडे बघतच बसला. असलं काही ती विचारील याची त्याला मुळातच कल्पना नव्हती. रोजच्या भेटीत पारू अनेक प्रश्न विचारायची, अनेक शंका बोलून दाखवायची. ज्ञानोबा आपल्या परीनं तिची ज्ञानाची भूक भागवायचा. पण आजवर तिनं असा विलक्षण प्रश्न विचारला नव्हता. माझं चुकलं दादा. आपले दादा बोलत नाही तसं बघून पारू संथ हळू आवाजात बोलली. नाही पारू, तुझी चूक नाही असा प्रश्न विचारण्यात. पण असले प्रश्न तुला आज कसं काय सुचताहेत? मी प्रायश्चित्त घेतोय असं कुणी ग सांगितलं तुला? माझ्याबद्दल कुणी काही बोललंय काय? नाही. पण म्हणजे तुम्ही या भयंकर रोगावर औषध का घेत नाही? दवाखान्यात का जात नाही? एकदा संपत काका बोलताना मी ऐकलंय. चंद्रू पाटलांना ते म्हणत होते,
दादा केलेली पापं फेडतोय म्हणून. औषध घेत नाही त्याला आम्ही काय करणार? ज्ञानोबा पुन्हा काही क्षण स्तब्ध बसून राहिला. पोरीला काय सांगावं तेच त्याला कळेना. तुम्ही का औषध घेऊन बरं होत नाही दादा? असं काय तुमच्या हातनं घडलंय म्हणून तुम्ही हे भयंकर दुःख भोगताय? मी केलेलं पाप फेडतोय असं संपत म्हणाला. बरोबर आहे त्याचं. ह्या कलियुगात मरण्याआधीच पाप फेडावं लागतं. त्यानं सुद्धा ही गोष्ट ध्यानात ठेवूनच जगावं. एक दिवस पापाचा घडा भरेल तेव्हा त्यालाही हिशेब चुकता करावाच लागेल. प्रायश्चित्त घ्यावं लागेल हे विसरू नये त्यानं. पारू, तू लहान आहेस खूप अजून. अज्ञानी आहेस. या जगाचा फारसा अनुभव नाही तुला. तुला चांगली समज येईल तेव्हा माझी पापं सांगीन हो तुला. आयुष्यात माझ्या हातून काही चुका घडल्या हे खरंच आहे. आज तुला मी सांगितलं तर मला समजून घेण्याची कुवत नसल्यानं विनाकारण दुःखी होशील तू. योग्य वेळ आली की सारं सांगेन तुला. इतर लोक काय बोलतात इकडे लक्ष देऊ नकोस. सत्य ते मलाच तेवढं ठाऊक आहे. इतर लोक सांगतील त्या सगळ्या अफवा असतील. सत्याचा विपर्यास असेल. फार फार तर सत्याची सावली ते दाखवतील. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस ग पोरी. मी नाही विश्वास ठेवीत कुणाच्या बोलण्यावर. दादा हा प्रश्न विचारला का ठाऊक आहे? तुम्ही औषध घेऊन बरं व्हावं म्हणून. तुमच्या हातनं पूर्वी काय घडलंय ते घेऊन काय करायचं आहे मला? तुम्ही ह्या रोगातनं बरं व्हावं एवढंच मला वाटतंय. मला मग दुसरं काही बी नको. हा रोग म्हटला तरी आता काय उपयोग पोरी? मला आपलं गाववाले परत आपल्यात मिसळून घेतील काय? माझे भाऊ भाऊजया त्यांची मुलं आपल्या वाड्यात मला राहू देतील असं वाटतंय का ग तुला? पारू, हा महारोग आहे. महारोग. या महारोगानं एकदा माणसातनं उठवलं की परत मसनात जाळल्याशिवाय मुक्ती लाभायची नाही. मरणाची वाट बघत उजाड माळावर एकट्यानं वर्ष लांबीचा एक एक क्षण मागं ढकलत जगायचं. फार भयानक. या रोगाचा एकदा शिक्का बसला की कुठल्याच औषधानं तो पुसता येत नाही. महारोगाच्या चट्ट्यांचं गोंदन एक वेळ नाहीसं होईल. झडलेले अवयव परत अंकुर फुटून त्यांना नैसर्गिक आकार सुद्धा एक वेळ लाभेल. पण समाजाच्या मनात कधी महारोग्याविषयी आपलेपणाचा कोंब फुटणार नाही. अस्पृश्यतेचा शाप भाळी कोरला गेल्यानं माणूसपणच हरवून बसलेला मी, माणूस मला घाबरून माणुसकी सुद्धा दूर पळ काढते. शरीर कुजत सडत ठेवायचं पण मरण लाभू द्यायचं नाही, अशी भयंकर शिक्षा दैवानं दिली. याचा अर्थ निश्चितच माझ्याकडून महापातकांच्या राशी रचल्या गेल्या असल्या पाहिजेत. नरक यातनांची कुठलीही कल्पना फिकी वाटेल असा हा छळ सोसण्यासाठीच मी जगायचं म्हणजे स्वतःच आपल्या शिक्षेची मुदत वाढवण्यासारखं आहे पारू. दादांच्या भावविवश शब्दांतील कारुण्यानं पारूचा जीव व्याकुळ विव्हळ झाला. गलबलून आलेल्या हृदयातले कड आतच जिरवून टाकणं तिला अशक्य झालं आणि आसवांनी तिचे डोळे डबडबले. आजवर दादांशी बोलताना ती त्यांच्या व्याधीचा उल्लेख चुकूनही करीत नसे. ते व्याधीग्रस्त असल्याचं जाणवून देण्याचा तिचा प्रयत्न असे. जणू काही ते पूर्ण निरोगी आहेत, साधारण अवस्थेत आहेत अशा भावनेनंच ती वागत वावरत असे. दादांच्या जागी दुसरा कुणी महारोगी असता तर तिला त्याच्याकडे बघवलंही नसतं. मग बोलणं आणि सहवासात वावरणं तर दूरच राहिलं. व्यंग विकृतीनं भयंकर विद्रूप झालेला तो देह आपल्या प्रेमळ जन्मदात्याचा आहे याची जाणीव ती सतत मनात वागवत होती. किळस तिटकाऱ्यासारखे भावविकार मनात उद्भवू देत नव्हती. ओंगळवाण्या भयद दृश्याची सवय तिने जाणीवपूर्वक आपल्या डोळ्यांना लावली होती. डोळे पुस पारू, दादांनी हळुवारपणे सुचवलं. पण शब्दात दाटलेल्या कणवेनं पारूचं मन जास्तच हुळहुळलं. गालावरून आसवं झरत खाली टपकत राहिली. बापाच्या हृदयातला कळवळा तिचे अश्रू पुसायला अधीरपणे तडफडत होता. पण महारोग्याचे हात लेकीला स्पर्श करण्याच्या कल्पनेनेच लुळे पडले होते. स्पर्श संवेदना बधिरलेल्या शरीरातले मन वत्सल स्पृश्य करायला असुसलं होतं, तळमळत होतं. पण संसर्गाच्या भयानं त्यांचे हात केव्हा छाटून टाकले होते. पारूनं डोळे पुसून दादांच्याकडे बघितलं. त्यांच्या गहिवरल्या डोळ्यातील असीम वात्सल्याचा हेलावता सागर पाहिला. त्या ओलावल्या वात्सल्य भावनेचा स्पर्श त्यांच्या नजरेतूनच तिला जाणवला. लोकांच्यासाठी राहू द्या, पण दादा माझ्यासाठी तरी जगतोय म्हणा. जग राहीना तुमच्यापासनं लांब. मी तुमच्या जवळ राहीन, तुमची सेवा करीन.
तुम्ही औषध घेऊन बरं व्हा. ह्या मळ्यात आपण घर बांधून राहू. मग जगाचा संबंधच नको आपल्याला. खुळी आहेच झालं. उठ, दिवस बुडाला. घरी पोचायला उशीर होईल हो तुला. असं म्हणत दादा उठले, कातळ उतरू लागले. पण दादा, तुम्ही दवाखान्याला जाणार का नाही ते आधी सांगा बघू. पारू त्यांच्या मागोमाग कातळ उतरत बोलली. जाईन की, बघू पुढं. तसं नाही, मला नक्की काय ते सांगा बघू. तुम्ही औषध नाही घेतलं तर काय करणार तू? दादांनी हसत हसत विचारलं. तर काय करीन मी? आपल्या विहिरीत उडी घेईन. पारू! दादा थबकले ने एकदम वळून ओरडले. दादांच्या रागीट जरबी जोरदार ओरडण्यानं पारू दचकली. ती त्यांच्याकडे डोळे उचलून बघताच तिचं पुढचं पाऊल अनावधानानं पडलं ते कातळावरील एका गोटी गुंडावर. तो निसटून उडाला तसं पारू घसरून ढुंगणावरती आदळली आणि स्वतःला सावरू न शकल्यानं परत घाईनं उठतानाच झोप जाऊन कोसळली. खड्या कातळावरून तिचा देह गडबडला. लोळण घेत घसरत एका नाळमार्गातून वेगानं खाली जाऊ लागला. क्षणार्धात दादांना अपघाताचं भान आलं आणि पारूला धरण्यासाठी त्यांनी कातळावरून नाळेत उडी घेतली. पण पारू हाती लागली नाही. तेही त्या ओहोळाच्या दगडगोटे भरलेल्या अरुंद पात्रातून घसरत खाली चालले. 2 कासरे अंतरावरती खाली एका खडकावर पारू आपटली होती. निपचित पडली होती. तिथं ते काही क्षणातच पोहोचले. पारू खाली तोंड करून पालथी पडली होती. दादा चटकन उठले आणि पारूला उचलण्यासाठी खाली वाकले. मात्र तिच्या खांद्याशी गेलेले हात अवचित थांबले. लेकीच्या शुद्ध सुकुमार शरीराला रोगड स्पर्श करायचा? क्षणभर ते संभ्रमात पडले. पण तिला कितीसं लागलंय, जखम झाले का हे पाहणं भयाकुल मनाला अगत्याचं वाटलं. परत हात पुढे झाले, पण हा भयंकर संसर्गजन्य कुष्ठरोग ते पुन्हा अडखळले आणि माथ्याजवळून काळसर खडकावरती रक्ताचा तांबडसर पाझर पसरत असल्याचं त्यांच्या दृष्टीस पडताच त्यांनी लेकीचे खांदे अर्धवट सडलेल्या बोटांच्या हातांनी कसेबसे धरले आणि पारू, हे पारू अशा हाका मारीत तिला उलथवलं. बघितलं तर कपाळावरती डाव्या भुवईवरून पडलेल्या खोकेतनं रक्त वाहतंय. डावा कान आणि गाल रक्तात भिजलेला. हनुवटीवरही खरचटलंय. हाताचे दोन्ही कोपरे फुटलेत आणि मनगटाच्या वरच्या बाजूला उजवा हात सोलटून निघालाय. अर्धवट सुटलेल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या साडीचा पदर दादांनी त्या कपाळावरील खोकेवरती दाबून वाहणारं रक्त थांबवलं. गालावरून मानेवरती उतरत असलेलं रक्त पुसून काढलं. थोड्या वेळानं पदराची पट्टी फाडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण झडलेल्या बोटांनी ते वस्त्र व्यवस्थित घट्ट पकडून फाडताच येईना. शेवटी पदरच गुंडाळून कपाळावरती बांधला. अजूनही पारू शुद्धीवर आली नव्हती. तिला उचलून घेऊन मळ्यात नेणं आणि पुढील उपचार करणं आवश्यक होतं. मनाचा हिय्या करून दादांनी लेकीचा देह मानेखाली आणि गुडघ्याखाली हात घालून उचलून घेतला आणि ते सावधपणे जलद पावलं टाकीत भराभर डोंगर उतरू लागले. आपल्या अधूपणाचा, अशक्तपणाचा त्यांना विसर पडला होता. डोंगर पायथ्याशी पोहोचूपर्यंत दादांची दमछाक झाली होती. शरीरातील सगळे त्राण एकवटून सर्व ताकद पणाला लावून ते पुढे जाण्याची धडपड करीत होते. जखम किती गंभीर आहे याची स्पष्ट कल्पना आली नसल्यानं ते भलतेच घाबरले होते. त्यामुळे पारूला खाली ठेवून थोडा विसावा घेण्याची ते कल्पना सुद्धा करू शकत नव्हते. माळ उतारावरून धावल्यासारखं चालत असतानाच कणण्याचा आवाज उमटला तसं ते एकदम थांबले. पारूचं आपल्यावरती कितीही प्रेम असलं तरीही आपण तिला स्पर्श केल्याचं, अगदी उचलून शारीरिक लगट करून आणल्याचं पाहून काय वाटेल? दादा गडबडले. आपण विनाकारण घाबरलो आणि भलताच विचार केला असं वाटलं. त्यांनी चटकन लेकीला खाली जमिनीवरती ठेवलं आणि 2 हात अंतरावरती उभं राहून तिला हाक मारू लागले. पारू, ए पारू! पारू कण्हत सावकाश उठून बसली. दादा, काय? शुद्धीवर आलीस नव्ह? कपाळावरती खोक पडले. पारू कपाळ चाचपत असल्याचं पाहून ते म्हणाले. म्हणून पदरानं जखम बांधले. हा, पण मी इथं माळावर कसं आले? असं म्हणत ती सावकाश उठून उभी राहिली आणि अंगावरची वस्त्र व्यवस्थित केली. दादांना वाटलं सांगावं आपण, मीच उचलून आणलं म्हणून. पण
एक धनगर लिंगोबाच्या दर्शनाला जात होता तो मदतीला धावला. त्यानंच कपाळावरची जखम बांधली आणि आणि हिता आणून ठेवलं. तू शुद्धीवर येत असल्याचं बघून तो निघून गेला. दादांना सुचलं ते त्यांनी सांगून टाकलं. धनगरांना आणलं? ती सहज पुटपुटली, पण दादांना वाटलं तिच्या पुटपुटण्यामध्ये अविश्वास असावा. ती साशंक नजरेनं त्यांच्याकडे पाहत आहे. हो, आणि तो आत्ताच निघून गेला बघ. दादा डोंगराच्या डाव्या बाजूकडे दूरवर बघत बोलले. जणू तो धनगर त्या बाजूनं गेला होता. त्या मळ्यापर्यंत चालू शकशील का तू? का नामूला बोलावून आणू मी? नको, मी घरीच जाते. पण पारू, कपाळावरची जखम मोठी आहे बाळा. खूप रक्त वाहून गेले. चल, नामू तुला बैलगाडीतनं नेऊन सोडील म्हण. दादांनी आग्रह केला तसं पारू सावकाश पावलं टाकीत चालू लागली. पारूला घेऊन गाडी गावाकडे निघून गेली तेव्हा सांज काळावून आली होती. कडूसं पडल्यावरती या दूरच्या ओसाड रानात कोण कशाला राहील? एक शिंदेमाळा सोडला तर सारी शिवारं जिरायती. त्यातून दुष्काळी भाग असल्यानं झाडी झुडपं अतिशय विरळ. उन्हाळी काम केव्हाच उरकल्यानं शेतकरी एखादा पाऊस तरी झाल्याशिवाय शेताचं तोंड कशाला बघतील? शिवाराला वेढलेल्या माळरानावरती, डोंगर चढावरती माणूसच काय, पण रानपशु सुद्धा रात्रीच्या वेळी फिरकत नसत. सशा कोल्ह्यासारख्या क्षुद्र प्राण्यांचा सुद्धा वावर नसलेला हा परिसर. रातकिड्यांची किरकिर नाही की निशाचार पक्ष्यांचा फडफडाट नाही. भयान निर्जनता, भयान शांतता. माळावरच्या खोपीपुढे एकाकीपणाचा शाप भोगत बसलेला एक जीव, ज्ञानोबा. खोपटाच्या अंगणात घोंगडं अंथरून ज्ञानोबा रोजच्या सारखं बसून होता. माळावरून येणारं वारं अंगावर घेत लिंगोबाच्या सोबतीनं कालचक्राचा क्षणाक्षणाचा मागे पडणारा आरा निरखित होता. अंधार दाटत चालला होता आणि आकाशातल्या असंख्य तारकांची गर्दीही वाढत चालली होती. मध्यरात्रीपर्यंत चंद्र उगवणार नव्हता. घनदाट काळोखात नक्षत्र खचित नभाचे कागळेच मनोहारी वैभव डोळ्यांपुढे उलगडले होते. नक्षत्र ग्रहांची, चंद्र ताऱ्यांची निरीक्षणं करीत बसणं हा ज्ञानोबाचा आवडता छंद. एखादा दैदिप्यमान तारा आढळला तर त्याच्या अस्तापर्यंत त्याचे डोळे पाठपुरावा करीत. कधी कधी एखाद्या तारकापुंजात त्याची नजर अडकून पडे. कमी जास्त अंतरावरील ताऱ्यांना मनाने जोडून त्यातून एखादी रचनाकृती, एखादा रूपाकार तयार करण्यात त्याचा बराच वेळ कामी येई. ठराविक अंतरावरून मृगाचा पाठलाग दररोज करणारा तोच तो व्याध बघण्याचा त्याला कंटाळा येत नसे. चंद्र रोहिणीचे मिलन होईल, खाटल्या बाजल्यावर कोणी झोपेल आणि अढळपदीचा ध्रुव ढळेल या अपेक्षेनं तो अनेक दिवस त्यांच्यावरती नजर रोखून लक्ष केंद्रित करून बसत असे. आकाशाच्या कोंदणातून निखळून पडलेल्या उल्कांची तो मोजमाप ठेवण्याचा प्रयत्न करी. एकदा तर मैलभरावरच अश्निपात झाल्याची खात्री वाटल्यावरून त्यानं 5 मैलांचा परिसर धुंडाळण्यात 2 दिवस घालवले होते. आकाश भरून असलेल्या रुपेरी चमचमाटाचे भव्य दिव्य निधान त्याच्या डोळ्यांना लाभल्याने हितल्या धरतीच्या दारिद्र्याचा त्याला रात्री तरी विसर पडे. त्या नीरव शांत वेळी ज्ञानोबाच्या मनात अनेक विचार कल्पनांचे कल्लोळ उसळलेले असत. स्वतःच्या भूतकालीन आयुष्यात आलेल्या अनुभवापासून अनाकलनीय विश्वगुढाचे कल्पनाशक्तीने आकलन करण्याच्या प्रयत्नापर्यंतचे सगळे विषय त्याच्या मनाचे चिंतन खाद्य बनत असत. आज त्याचे डोळे लिंगाणा डोंगराच्या अंधारातल्या अस्पष्ट गुढाकाराकडे लागले होते. अंधुक तारा प्रकाशात सगळा तपशीत अदृश्य होऊन एक बाह्याकार तेवढा क्षीणपणे दृष्टीत जाणवत होता. लिंगाणाही लिंगाकार, एक प्रचंड शिवपिंड. त्या अवाढव्य लिंगाच्या मानेच्या खोबणीत भक्तांची वाट बघत बसलेला लिंगोबा. कित्येक दिवसानंतर आजचा दिवस वेगळा ठरला होता. आज वेगळ्याच घटना घडल्या होत्या. ज्ञानोबाचं मन त्या घटनांभोवतीच रुंजी घालत होतं. नभःपटलावरील नक्षत्र तारकांचे विलोभनीय दृश्य त्याचं लक्ष आकर्षून घेण्यास असमर्थ ठरलं होतं. ज्ञानोबानं आज निरुपद्रवी जीवाची हत्या केली होती. तो मेला म्हणून त्याच्या कुटुंबियांनी शोक केला होता. पारूनं प्रथमच त्याच्या पूर्वायुष्यातील पापाबद्दल विचारलं होतं आणि डोंगरावरच्या अपघातात ती गंभीररित्या जखमी झाली होती. एवढंच?
आणि कित्येक दिवसांनी त्याला मानवी स्पर्श घडला होता. प्रत्यक्ष स्पर्श केला तेव्हा बधिरल्या हातांना आणि भयचिंतेनं व्याकुळल्या मनाला तो यत्किंचितही जाणवला नव्हता. मानवी शरीराचा स्पर्श होतो आहे या अनुभवाचं वेगळेपण, नाविन्य आणि असाधारणत्व त्यावेळी त्याच्या लक्षात येणं शक्य नव्हतं. सगळे भान लेकीच्या काळजीत गुंतलेले. काळजी करण्यासारखा तो एकच काळजाचा तुकडा. आता काळजी वाटत होतीच, पण त्याचबरोबर एक मन त्या स्पर्शांच्या संवेदना जागवण्याचा प्रयत्न करीत होतं. हा प्रयत्न ज्ञानोबाला दुःखद वाटत होता. शरमेच्या, अपराधित्वाच्या भावनेनं तो प्रयत्न हाणून पाडण्याचा आटोकाट प्रयत्न दुसरं मन करीत होतं. मृत डुकरीनीच्या कासेला लुचणाऱ्या पिल्लांसारखं पहिलं मन त्या स्पर्शाच्या आठवणीला लुचत होतं. अंगावर पडलेली ओंगळ पाल झटकावी तसं दुसरं मन ती आठवण झटकून टाकीत होतं. वास्तविकतः हा स्पर्श अर्थपूर्ण नव्हता. वठलेल्या स्पर्श संवेदना त्वचेवरती रोमांच धुमारे चेतवायला असमर्थ होते. निब्राड चट्ट्यांनी स्पर्शेंद्रिय निकामी केले होते. कधी कधी क्षीणसर स्पर्श जाणवला तरी मानवी स्पर्श आणि इतर स्पर्श यातील भेद स्पष्ट करण्यास तो पुरेसा नव्हता. त्वचा वाळल्या लाकडाच्या सालीसारखी निर्जीव झाली असली तरी त्याच्या वासना, भावना वाळून खडंग झाल्या नव्हत्या. त्या अजूनही जिवंत होत्या, चैतन्यपूर्ण होत्या, रसरशीत होत्या, जोमदार होत्या. टरफलात कोंडून पडलेल्या पण अंकुरायला उत्सुक असलेल्या कोंभासारख्या होत्या. ओलावा मिळताच त्या टरारून अंकुरणार होत्या. आज त्या ओलाव्याचा नकळत स्पर्श जाणवला होता. सुप्त वासना चाळवल्या गेल्या होत्या. दुर्लक्षित भावना आपलं अस्तित्व दाखवत होत्या. त्यामुळेच ज्ञानू अस्वस्थ झाला होता. असं का व्हावं? मानवी स्पर्शाची भूक की स्त्री देहाच्या स्पर्शाची, की सुमनच्या शरीर भोगाची भूक? आपल्या आयुष्यात आलेली, जिला आपण भोगली अशी एकच स्त्री, एकच मादी. आता ती नाही, पण तिच्या हाडामासाची, तिच्यासारखीच हुबेहूब असलेली, तिची प्रतिमाच वाटणारी तिची लेक. तिला हृदयाशी धरून आणल्यानं भावना विकृत झाली नि दडपून टाकलेले विकार सळसळत उफाळू लागले. पापाचे पाय वाचताहेत. त्याच्या चाहुलीनं ज्ञानू हवालदिल झाला. पूर्वायुष्यातील पापाचं प्रायश्चित्त भोगत असतानाच पापाला फूट फुटते आहे. पापीन मोह आपल्याला खुणावते आहे, इशारा करते आहे, इकडे ये, इकडे ये. तिनं आपले सुंदर बाहू पसरलेत आपल्याला आलिंगून मिठीत घ्यायला. पण आपण आता नाही फसणार या भुलभुलैयाला. ज्ञानूनं निग्रहाने डोळे मिटून घेतले.